अँड वेलकम टू द मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की BSc नर्सिंग, JNM आणि ANMचे ॲडमिशन्स महाराष्ट्रामध्ये चालू झालेले आहेत. आणि आपण याआधी जो व्हिडिओ केला होता तर त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं होतं की तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या डेट आलेल्या आहेत, त्या संपणार कधी आहे ते सांगितलं होतं. त्यानंतर त्याला फीज किती लागणार आहे ती सांगितली आणि त्यानंतर तुमची जी मेरिट लिस्ट आहे तर ती मेरिट लिस्ट कधी येणार याविषयी आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की तुम्हाला जे रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्या रजिस्ट्रेशनसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला गरजेचे आहेत तर ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ही जी PDF आहे तर ही इन्फॉर्मेशन ब्रोचर जे काल अपलोड झालेलं होतं, पब्लिश झालेलं होतं, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर 17 नंबरचं पेज जर बघितलं तर तिथं अपलोडिंग डॉक्युमेंट्स विल बी अंडर फॉलोइंग हेड्स, म्हणजे तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे रजिस्ट्रेशनच्या वेळी याची इथे त्यांनी लिस्ट दिली आहे. तर कोणते कोणते आहेत ते आपण बघू. सर्वात पहिले ऑनलाईन डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस जो रजिस्ट्रेशन कराल तर तो जो फॉर्म असेल तर तो फॉर्म तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर कॉपी ऑफ द डाउनलोड ॲडमिट कार्ड, म्हणजे तुमचं जे ॲडमिट कार्ड होतं जे तुम्ही पेपरच्या वेळेस यूज केलं तर तुम्हाला ते ॲडमिट कार्डची गरज आहे. देन एनी फोटो ID प्रूफ, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स वापरू शकता, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा आधार कार्ड वापरू शकता. आधार कार्ड सोपं आहे तर सर्वांनी आधार कार्डच वापरायचं. त्यानंतर काय, कॉपी ऑफ द डाउनलोड MST CET नर्सिंग CETचा रिझल्ट, म्हणजे तुम्ही जी CET दिली आता 2024ची तर तुम्हाला त्याचा रिझल्ट द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नॅशनल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर तुमचं जे 10वीचं SSC HSC तुम्हाला ते दोन्हीचं पण HSCचं तुम्हाला मार्कशीट प्लस सर्टिफिकेट दोन्ही पण लागणार आहे आणि SSCचं पण मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्ही पण लागणार आहे. SSC म्हणजे 10वी आणि HSC म्हणजे 12वी, दोन्हीचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून काय लागणार आहे की तुमचा जो 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला आहे तर तो लागणार आहे. का की तुम्ही एक भारतीय आहात हे दाखवून देण्यासाठी तुम्हाला तो स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ द 12th, म्हणजे तुम्हाला 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला पण लागेल. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट फॉर्मर रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर, हे तुम्हाला सर्वांसाठी गरजेचं आहे. आणि हे भेटेल कुठे तुम्हाला, तर जी तुमच्या जवळची PSC असेल किंवा जो पण सरकारी दवाखाना असेल तर तिथे जाऊन तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट भेटून जाईल. जर सरकारी दवाखाना नसेल तर जिथं पण तुमचा प्रायव्हेट दवाखाना असेल, जिथं MBBS झालेला डॉक्टर असेल तर अशा ठिकाणावरून तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट भेटेल. होत असेल तर सरकारी दवाखान्यामधूनच आणा. त्यानंतर आता जे कास्टवाले आहेत म्हणजे OBC NT ST तर यांच्यासाठी काय स्पेशल डॉक्युमेंट लागणार आहेत तर त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि नॉन क्रिमिलियर, तर असे हे 3 डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. आणि जे EWSचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी EWSचं पण सर्टिफिकेट असण्याचं गरज आहे. आणि जे त्याच्यानंतर खाली एक येतं स्पेसिफाईड रिझर्वेशन क्लेम, म्हणजे जर कोणाला जर रिझर्वेशन मधून जर सीट लागत असेल तर त्याच्यामध्ये डिफेन्स कॅटेगरी, म्हणजे तुमचे पालक जर कोणी मिलिटरी वगैरे मध्ये जर असतील तर त्याचे सर्टिफिकेट्स लागतील. त्याच्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी, म्हणजे जर कोणी हँडिकॅप वगैरे असेल, अपंग असेल तर ते, आणि ऑर्फन क्लेम, तर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट लागणार आहेत. तर जे सर्वांसाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत तर ती ही लिस्ट आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं आपण परत एकदा बघू. ऑनलाईन डाउनलोडेड ॲप्लिकेशन फॉर्म, कॉपी ऑफ द डाउनलोड ॲडमिट कार्ड, त्याच्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर CETचा रिझल्ट लागणार आहे, त्याच्यानंतर 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला लागेल, त्याच्यानंतर 10वी आणि 12वीचं मार्कशीट लागेल, प्लस 10वी आणि 12वीचं तुम्हाला सर्टिफिकेट पण लागेल. त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ एज हे सांगायचं राहून गेलं होतं, म्हणजे तुमचं जे वयाचं जे सर्टिफिकेट आहे तर ते पण लागेल. तर ते कसं, तुम्ही 12वीचं जे पासिंग सर्टिफिकेट आहे तर त्याच्यावरून तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जाईल. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे जे तुम्हाला तुमच्या जवळच्या MBBS डॉक्टरकडून घ्यायचे. त्याच्यानंतर जे कास्टवाले विद्यार्थी आहेत तर त्यांनी काय करायचंय, त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल, त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी लागेल आणि नॉन क्रिमिलियर लागेल. त्याच्यानंतर जे EWS वाले तर त्यांना EWS सर्टिफिकेट लागेल. आणि ज्यांना रिझर्वेशन असेल स्पेशल तर त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये कोण कोण येते की डिफेन्स कॅटेगरी क्लेम, त्याच्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी आणि ऑर्फन क्लेम. मला वाटतंय हा व्हिडिओ तुम्हाला एकदम सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न केलाय आणि तुम्हाला